तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आपल्या ट्रेकची सुरुवात होते ती जुईनगरपासून आणि ठरलेल्या वेळेनुसार रात्री 9च्या वेळेवर सगळे 11 वाजता झाले. आम्ही भीमाशंकर ट्रेकची सुरुवात खांडस गावापासून करणार होतो. त्यासाठी आम्ही बस बुक केलेली आणि बस आली आणि सुरू झाली आमची धमाल मस्ती. गणपती बाप्पा. गाईज, आता आम्ही खंडास बेस विलेज पासून सुरुवात केली आहे भीमाशंकरला जाण्यासाठी. रात्रीचे 2 वाजलेत. भरपूर अंधार आहे, दिसतच नाही. नाईट ट्रेक असल्यामुळे आम्ही गाईड सोबत घेतला होता. अशा घोर अंधारात आमच्या ट्रेकची सुरुवात झाली. सोबत आली घनदाट झाडी, छोटे छोटे झरे आणि त्याला सलगत लागलेल्या दऱ्या. त्यामुळे सुरुवात आम्ही हळूहळूच केली. ट्रेक सर करत असताना पहिल्या टप्प्यावर तुम्हाला मिळते गणेशाचे मंदिर. इकडे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या ट्रेकची सुरुवात केली आणि आम्ही येऊन पोचलो भीमाशंकर अरण्यात. गेटवर वन विभागाने आमच्याकडून 60 रुपये पर पर्सन घेतले. थांब आता कर तर काय होते का. आम्हाला वाटले वाघच आहे, पण तिकडे काहीतरी प्लास्टिकची पिशवी चमकत होती. हळूहळू पावसाने आपला वेग वाढवला होता, त्यामुळे आम्ही अधिकच सावधपणे ट्रेक करत होतो. इकडे दाखव. हळूहळू सकाळ होत असल्यामुळे दुकानचे प्रमाण दिसत होते आणि आमच्या एका पट्ट्याला 2 वेळा उमेट झाले. त्याला मोटिवेट करत आम्ही चालू लागलो. हळूहळू सकाळ होऊ लागली आणि निसर्गाचे सौंदर्य अधिकच वाढत होते. पडणारा हलका पाऊस, धुके, हिरवळ यांच्या समीकरणामुळे ट्रेकिंगचा उत्साह अधिकच वाढत चालला होता आमचा. फायनली आम्ही पीकवर पोचलो. दुकाननी आपली चादर चोहोबाजूला पसरली होती.
फायनली आम्ही भीमाशंकरच्या मंदिरात पोचलोय. शंकराचे मस्त दर्शन झाल्यानंतर आम्ही गुप्त भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन केला. जाण्यासाठी वाट ही तशी सोपी होती आणि मार्गदर्शनासाठी प्रत्येक झाडावर एक भगव्या कलरचा फडका बांधला होता. गुप्त भीमाशंकर हे भीमाशंकरपासून 3 किलोमीटर लांब आहे. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं आम्ही का आलो, पण जेव्हा पोहोचलो तेव्हा एक सुंदर छोट्या धबधब्याचे पाणी सरळ शंकराच्या पिंडीवर पडत होते आणि हे दृश्य माझ्यासाठी कधीही न विसरण्याजोगे आहे. तर आता आम्ही परतीची वाट घेतली होती. रस्त्यात एक किडा आम्हाला लटकताना दिसला. असे अनेक किडे तुम्हाला दिसतील. या किड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे याचे काटे आपल्या डोळ्यात जाऊ शकतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे जाताना चालताना नीट आणि बघून चाला. आता जरा धबधब्याचा फोर्स वाढला होता. हे दृश्य जरा सुंदर आणि थोडे भीतीदायकही होते. आणि अखेरीस आम्ही आमचा पहिला टप्पा म्हणजे गणेशाचं मंदिर इथे पोहोचलो. आणि रात्रीपेक्षा सकाळी याचं सौंदर्य अधिकच निरखून दिसत होतं. तर फायनली काय आमचा ट्रेक कंप्लीट झाला. आता जवळपास चढायला आम्हाला 5 तास लागलेत आणि उतरण्यासाठी 3.5 तास लागले. तर खूप सुंदर ट्रेक आहे हा. आणि ते वन विभागाचे सिक्युरिटी होते, त्यांनी सांगितले नाईट ट्रेक होणार नाही आहे, सकाळी 5 नंतरच, पहाटे 5 नंतर ट्रेकला या. आणि समजा येत असाल अंधारात तर सोबत गाईड हा नक्की घ्या, कारण काहीच दिसत नाही रात्रीचे. आपल्याला मोस्ट ऑफ जे जंगलात जाणार रस्ते आहेत ना ते लवकर समजत नाही, जे दिवस आपल्याला लवकर आपण शोधू शकतो. त्यामुळे गाईड असणं संध्याकाळच्या टायमिंगला किंवा जर अर्ली मॉर्निंग स्टार्ट करताय तर गाईड नक्की ठेवा तुम्ही सोबत. आणि वरती आहे खूप ट्रेक हा खूप मोठा आहे. तर सोबत पाणी आणि खाण्यासाठी घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला खूप एनर्जीची गरज पडणार आहे या ट्रेकमध्ये. कारण ट्रेक तसा खूप एन्जॉयबल आहे आणि एनर्जी तुमची खूप इथे काय त्याला हे होणार आहे, कामी पडणार तुम्हाला एनर्जीसाठी, जे काय तुम्ही सोबत खायला वगैरे घेऊन यायचे. असं वाटतं आज आत्ता संपेल पण संपतच नाही येतो. पण फुल ऑफ मजा या ट्रेकवरती तुम्हाला हे गॅरंटीड मिळणार आहे. तुमच्या ग्रुपचा पूर्ण पैसा वसूल, तुमचा पैसा वसूल ट्रेक आहे आता. तर तुम्ही नक्की एकदा या इथे भीमाशंकर ट्रेकला आणि वरती ग्रुपने येणार असाल तर सोबत जावा आणि जास्त घाई करू नका जाण्यासाठी, जेणेकरून इथे कोण आवडतं देणार नाही आहे लवकर पोचण्याचा. तर जो मागे राहतोय त्याला सोबत घेऊन जावा, नाहीतर नाईट ट्रेक खूप कठीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही ठिकाणी तुम्ही
जातायत रस्त्यावरनं आणि तर बाजूलाच दरी आहे. सो घाई करू नका असं ठिकाणी. अदरवाईज तुम्ही सगळी काळजी घेताय तर खूप मस्त ट्रेक आहे, मजा येईल तुम्हाला. थँक्यू. तर निघताना आम्ही खाण्यासाठी राहुलची ओळख असलेल्या फार्म स्टे नावाच्या फार्म हाऊसवर गेलो. खूप सुंदर फार्म हाऊस आहे आणि डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. आणि फायनली कर्जतमध्ये विठ्ठलाचे दर्शन करून मी माझा ब्लॉग संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.